कोल्हापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात यावर्षी सूर्यफूल पिकाचं विक्रमी उत्पन्न मिळालंय। मागील 5 वर्षांच्या तुलनेत यंदा सूर्यफुलाचं उत्पादन 4 पटीनं वाढल्याचं चित्र आहे। सूर्यफूल काढून त्याचं तेल तयार करण्यासाठी पारंपरिक तेल घाण्यांवर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचं दिसत आहे। राधानगरी, भुदरगड, कागल या तालुक्यांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकाची लागवड केली आहे। हवामान अनुकूल राहील आणि उत्पादन खर्च तुलनेनं कमी असल्यानं शेतकरी या पिकाकडे वळल्याचं स्पष्ट झालंय। सोनाळीचे तेलघाणा मालक राहुल बाजीराव तेली यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 5 वर्षांच्या तुलनेत यावर्षी सुमारे 4 पटीनं सूर्यफूल उत्पादन झालंय। त्यामुळे इथल्या घाण्यावर दररोज शेतकरी मोठ्या संख्येनं तेल काढण्यासाठी येत आहेत। सूर्यफुलाचे पीक 4 वर्षाच्या पाठीमागे 4-5 वर्षाच्या पाठीमागे प्रमाण कमी होते। यंदा 2026 साली सूर्यफुलाचे प्रमाण भरपूर आहे। त्यामुळे कागल तालुका, कासरवाडा, बिदरी, सोनाळी, बोरोडे, परत निडुरी, सावडे या ठिकाणून सर्व शेतकरी लोक सूर्यफूल गाळण्यासाठी, गाळप करण्यासाठी येत आहेत। दरम्यान आरोग्यदृष्ट्या सूर्यफूल तेल उपयुक्त मानलं जात असल्यानं ग्रामीण भागात त्याचा वापर वाढला आहे। अनेक शेतकरी स्वतःच्या शेतात उत्पादित केलेल्या सूर्यफुलापासून तेल काढून घरगुती वापर करत आहेत। ऊस पिकाच्या तुलनेत सूर्यफूल पिकातून खर्च कमी आणि उत्पन्न चांगलं मिळत असल्यानं शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे भविष्यात या भागात सूर्यफूल लागवडीचं क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते।